माधव बाबांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डीत भक्तिमय वातावरण. स्वामी समर्थ व शंकर महाराजांच्या आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपत माधव बाबा लोककल्याणाचे कार्य करत असून त्यांच्या कृपेने अनेकांना जीवनात नवी दिशा मिळत आहे, असे मत कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राजळे यांनी व्यक्त केले. शंकर महाराज मठाचे संस्थापक माधव बाबा यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त तसेच शंकर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त कालिका मंगल कार्यालय येथे अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी रामायणाचार्य पारसमुथा महाराज, मंगेशभाई ओझा पुणे, मोहटा देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब लाहोटी, नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक नंदकुमार शेळके, सत्यानंद सरस्वती महाराज यांच्यासह शहर व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नगर, पुणे, संभाजीनगर, नाशिक, बीड येथूनही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान शंकर महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक, महापूजा, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शंकर महाराज भक्त मंडळ, माधव बाबा भक्त मंडळ व सौ ताराबाई द्वारकादास बंग सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान पाथर्डी, रामनाथ बंग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला. महाप्रसादाचे आयोजन रामनाथ बंग मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी पारसमुथा महाराज यांनी प्रवचनात संतांच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित केले. सेवाभाव आणि श्रद्धा हेच ईश्वर प्राप्तीचे खरे साधन आहे, असे सांगत त्यांनी वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन केले. समाजात नीतिमत्ता व संस्कार टिकवण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे वाचन आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका दीपाली बंग यांनी केले. सूत्रसंचालन शंकर पंडित यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत रोडी यांनी केले. प्रतिनिधी सुनील शेवाळे, पाथर्डी. जय शंकर, जय श्रीराम. आज या ठिकाणी आपण श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त तसेच आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान असलेले माधव बाबा यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व एकत्र आलेले आहोत. आजचा जो कार्यक्रम आहे बाबांचा वाढदिवस तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा तृतीय वर्धापन दिन आहे, तर शंकर महाराज भक्त मंडळ, माधव बाबा भक्त मंडळ, सौ ताराबाई द्वारकादास बंग सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान तसेच रामनाथजी बंग मित्र मंडळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा जो सोहळा दरवर्षी पार पडतोय. यामध्ये जे मित्र मंडळ आहे, तुम्ही सर्वजण जे कुटुंब आहे, बंग कुटुंब असेल, मित्र मंडळ आहे, त्यांचं मित्र मंडळ जरी असेल तरी मी त्यांना म्हणत असते माझा बंधू परिवार आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच आपण हा सोहळा जे उत्कृष्टपणे पार पाडू शकतोय. तर हे मित्रमंडळ जे आहे तिथे आवर्जून सांगू इच्छिते की फक्त म्हणजे मठाचे अष्टमी असेल किंवा सोहळा मूर्ती वर्धापन दिन सोहळा असेल एवढंच नाही, तर वर्षभरामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम या मंडळातर्फे राबवले जातात. त्यामध्ये रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, आषाढी असेल, मोहरम असेल, म्हणजे सर्व धर्म समभाव समजून प्रत्येक उपक्रम अत्यंत उत्साह आणि आनंदाने पार पाडला जातो. त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय पारस महाराजजी मुथा
की असं